मंडळी, कार प्रवासामध्ये सीट बेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण तरीही कधी-कधी घाईघाईत किंवा मग आळस करत अनेकदा कार चालक सीट बेल्टचा वापर करत नाहीत। मग अशांवरती वाहतूक पोलीस कारवाई करू लागले की सीट बेल्ट न लावणं ही काय एवढी मोठी चूक आहे का, अशा आविर्भावात पोलिसांनाच बोल लावून आपण मोकळे होतो। पण मुंबईतील एका दाम्पत्याला एक असा अनुभव आला की वाहतूक पोलिसांना त्यांना दिलेली समज अगदी देवदूताने दिलेला संदेश ठरला। अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला, पण दाम्पत्य सुखरूप राहिलं। जणू त्यांना दुसरं जीवन मिळालं असं खुद्द त्या दाम्पत्यानं कबूल केलंय आणि देवदूताचे आभार मानलेत। नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत जाणून घेऊयात। त्याचं झालं असं की शनिवारी 26 जुलै रोजी गौतम रोहरा आपल्या पत्नीसोबत कारनं बीकेसीहून घरी जाण्यासाठी निघाले। मुसळधार पाऊस होता। रस्त्यात एका वाहतूक पोलिसानं त्यांना थांबवलं। रोहरा यांच्या पत्नीनं सीट बेल्ट लावला नव्हता। तुमच्या बायकोनं सीट बेल्ट लावलेला नाही, 1000 रुपये दंड आहे, पण दंड महत्त्वाचा नाही, अपघात झाला तर सीट बेल्टनेच प्राण वाचू शकतात, त्यामुळे सीट बेल्ट लावल्याशिवाय पुढे जाऊ नका असं वाहतूक पोलिसानं त्यांना सांगितलं। मग रोहरा यांनी पोलिसांचं म्हणणं ऐकत सीट बेल्ट लावला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। फक्त 15 मिनिटांनीच अंधेरी उड्डाणपुलावरती उतरताना रोहरा यांच्या कारचा मोठा अपघात झाला। कार 2 वेळा उलटली, पण या अपघातातून रोहरा दाम्पत्य वाचलं। गौतम रोहरा यांना किरकोळ दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नीला कोणतीच इजा झाली नाही। हा सगळा घटनाक्रम खुद्द गौतम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ट्विट केलाय। त्यांनी दुसऱ्या दिवशी संबंधित वाहतूक पोलिसाची आवर्जून भेट घेतली आणि त्यांचे आभार मानलेत। त्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे प्रवीण क्षीरसागर। रोहरा यांनी क्षीरसागर यांचा फोटो ट्विट करत त्यांनी केलेल्या सहकार्याची आणि मोलाच्या सल्ल्यानं आपले प्राण वाचल्याची माहिती आज सर्वांसमोर मांडली। तसंच वाहतूक पोलीस फक्त दंड आकारण्यासाठी नव्हे, तर आपल्या सुरक्षेसाठी देखील किती महत्त्वाचे आहेत हे सांगितलं। याशिवाय सरकारचे नियम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच आहेत, ते आपला जीव वाचवू शकतात। आमच्यासोबत घडलेला हा प्रसंग त्याचंच उदाहरण आहे असंही रोहरा म्हणालेत। ते म्हणतात, मी त्या पोलिसाचा आणि जीवनाच्या या दुसऱ्या संधीचा मनापासून आभारी आहे। थोड्याशा काळजीमुळे आज आमचं घरटं सुरक्षित आहे। जगात अजूनही माणुसकी आहे हे आज पुन्हा उमगलं। खरं तर तो ट्रॅफिक पोलीस आमच्यासाठी देवदूत ठरला। आज आमचे प्राण वाचले ते फक्त त्यांच्या जबाबदारीमुळे आणि काळजीमुळे। अशावेळी लक्षात येतं की आपले छुपे रक्षक कुठूनही येऊ शकतात। रोहरा यांनी अपघातानंतर त्यांच्या कारची जी अवस्था झाली त्याचाही व्हिडिओ ट्विट केलाय। तो पाहिला की लक्षात येतं की अपघात किती भयंकर होता। वाहतूक पोलिसांना अडवून सीट बेल्टची आठवण करून दिली, म्हणून आज रोहरा दाम्पत्य सुरक्षित आहे। पण प्रत्येक वेळी असे क्षीरसागर यांच्यासारखे देवदूत मदतीला धावून येतील असं नाही। भविष्यात काय होईल, आत्ता आपल्यासोबत काही मिनिटात, पुढच्या मिनिटात काय घडणार आहे हे जरी आपल्या हातात नसलं, तर नियमांचं पालन करणं हे तर नक्कीच आपल्या हातात आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? तुमच्याही सोबत प्रवासात असा काही प्रसंग कधी घडला आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।